तर बीडमधील गुंडांची टोळी देवेंद्र फडणवीसांनी संपवायला हवी असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। समर्थनासाठी मुंडेंनी काही लोक उभी केली। जरांगेंनी हाकेंवरती ही टीका केलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी एकाही आरोपीला सोडायला नको असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस आरोपींना सोडणार नाहीत असा विश्वास असल्याचं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलंय। कारण त्या कंपन्याला पत्र द्या सीडीआर बाबतीत आणि त्या कंपन्याकडून काढा। हे जर काही कोणी पुरावे देत नसतील, मोबाईल देत नसतील जप्त करण्यासाठी, हे सगळे शोधा। यांच्या सगळ्या झाडाझडत्या घ्या, त्यांना कोणी कोणी सांभाळलं ते पूर्ण रॅकेट। कारण हे कुख्यात गुंडगिरीचंच रॅकेट होतं। ही टोळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी संपवायला पाहिजे, कारण ही खरोखरच कुख्यात एक गुंडाची टोळी होणारच होती। आता पुढं धनंजय मुंडेने जे आरोपी चे समर्थन करायसाठी हे लोक उठवलेत, पाठिंबा द्यायसाठी, इकडं आंदोलन कर, तिकडं कर, तिकडं कर, तिकडं कर, ही सगळी टोळीच आहे, लाभार्थी टोळी त्यांच्यापासून। ती समाज नाहीये, ती जात नाहीये, याच्यात लाभार्थी टोळी। ही टोळी पुरायचा नायनाट करा। मात्र शेवटचं एकच सांगतो, मुख्यमंत्र्यांनी यातला एकही आरोपी सोडता कामा नये। सगळ्यात मोठा तुमच्या जीवनाला कलंक असणाऱ्या यातला एक बी आरोपी सुटला तरी, पण जर राजकीय काही डोळ्यासमोर हेतू ठेवून याला सोडून त्याला धर असं जर केलं तर त्यांच्यासारखा कम नशिबी पहिलाच मुख्यमंत्री असणार। त्यांनी सोडू नये, कारण त्यांच्याकडून आशा आहे। आपण जाहीरपणानं सांगतो की देवेंद्र फडणवीस तो माणूस 100% हे कडीलाच लावणार, यांचा नायनाटच करणार। कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सर्वोदय, TV9 मराठी, आंतरवाडी, सराटी, जालना।